स्मारकाच्या ज्या संविधान प्रतिमेचा ज्या ठिकाणी अवमान करण्यात आला व सोमनाथ सूर्यवंशी या युवकाचा भीमसैनिकाचा त्या ठिकाणी कस्टडियल डेथ झाली, तर या अनुषंगाने आज परतूर बंद ठेवण्यात आलं आणि या परतूर बंदच्या माध्यमातून आम्ही शासन प्रशासनाला अशी मागणी करतो, असं निवेदन दिलं आहे की ज्या पोलीस प्रशासनाने संध्याकाळी 6च्या नंतर महिलांना अटक करण्याचा अधिकार नसताना संध्याकाळी महिलांना अटक केलेली आहे, तसेच ज्या कस्टडियल डेथमध्ये ज्या युवकाचा मृत्यू घडून आणला तर त्याच्या PIवर जे पोलीस प्रशासन असन यांच्यावर 302चे गुन्हे दाखल करण्यात यावे व जे बेकायदेशीर पद्धतीने युवकावर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत आणि जातीय दंगल ती कोणी घडून आणली, हा हिंसाचार कोणी घडून आणला याची रिटायर्ड जस्टिस एखादे नेमून त्यांची चौकशी करण्यात यावी। बऱ्याच अंशी आमच्याकडे जे व्हिडिओ आलेले आहेत की पोलिसांचेच काही लोक हे मोटरसायकल फोडत आहेत, जे रस्त्याने ऑटो आहेत हे ऑटो फोडत आहेत। मग काय हा जातीय हिंसाचार इथल्या शासनाच्या वतीनं पोलिसांच्या माध्यमातून घडून आणलेला आहे काय, याची चौकशी करण्यात यावी व ज्या लोकांवर गुन्हे दाखल करण्यात आहेत, जातीय दंगलीचे ज्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आहेत ते गुन्हे सरकारने वापस घ्यावेत आणि ज्या लोक जखमी झालेले आहेत त्यांना नुकसान भरपाई म्हणून 10-10 लाख रुपये देण्यात यावेत व ज्या सोमनाथ सूर्यवंशी याची कस्टडियल डेथ झाली आहे याच्या कुटुंबाला 50 लाख रुपये व एका कुटुंबाच्या व्यक्तीला सर्व्हिस द्यावी, कारण ही जी घटना घडून ही याच्यामध्ये 100 असं पूर्ण दिसतं आहे की 100% याचं शासन प्रशासनाचा याच्यामध्ये हात आहे। आणि विशेष बाब म्हणजे जे घोरमाड नावाचे PI आहेत, हे PI आंबेडकरी चळवळीला संपवण्यासाठी ज्यांना पोचलेला आहे का यांच्या ड्युट्या त्या ठिकाणी लावल्या आहेत। ज्या ठिकाणी नांदेडचं एक आकाश या नावाचा मुलाचा खून होतो त्यामध्ये अशीच जातीय दंगल घडून आली, त्याही ठिकाणी हेच PI आहेत। भीमा कोरेगावला जी जातीय दंगल घडून आणण्यात आली, हिंसाचार घडून आणला, त्याही ठिकाणी हेच PI आहेत आणि परभणीमध्ये हेच PI आहेत। मग का यांना प्रत्येक ठिकाणी पाठवून पोलीस प्रशासन किंवा सरकार असे जातीय दंगल घडवून आंबेडकरी चळवळीला संपवण्याचं काम करत आहे का? आणि इथलं जे आज ज्या विचारधारेचं शासन आहे हे जे आंबेडकर विरोधी आहे, विचारसरणीचं आहे, याचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि ज्या पोलिसांनी बेकायदेशीरपणे महिलांवर अन्याय अत्याचार केले, त्यांचा अमानुष त्यांना मारहाण केली, अशा पोलिसांना निलंबित करण्यात यावं व ज्या कस्टडियल डेथमध्ये सोमनाथ सूर्यवंशीची हत्या करण्यात आलेली आहे, तो खून करण्यात आलेला आहे, याच्यावर 302चा गुन्हा दाखल करून तात्काळ त्या PIला आणि जेही ते संबंधित पोलीस आहेत यांचं निलंबन करण्यात येऊन रिटायर्ड जस्टिसच्या अध्यक्षतेखाली याची न्यायालयीन चौकशी करण्यात यावी असं या आम्ही मोर्चाच्या ठिकाणी सांगू इच्छितो। परभणी येथे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या शिल्पाच्या समोरील संविधानाच्या प्रतिकृतीची जी काही तोड या ठिकाणी एका समाजकंटकाने केली, त्यानंतर याच्या तीव्र भावना ज्या परभणीत उमटल्या, त्या तीव्र भावना उमटल्याच्या नंतर त्या ठिकाणावरील जे काही आंदोलक होते त्यांच्यावर जो अमानुष अत्याचार पोलिसांनी त्या ठिकाणी केला, त्यानंतर शहरातही अनेक ठिकाणी प्रशासन म्हणून पोलिसांनी शांतता निर्माण करण्याची गरज असताना अनेक ठिकाणी लाठ्याकाठ्याच्या माध्यमातून माणसं आणि वाहनांची त्या ठिकाणी तोडफोड केली, अशा प्रकारच्या घटना त्या ठिकाणी समोर येत आहेत। म्हणून यावरून या ठिकाणी एक संशय निर्माण होतो की ही जी काही घटना आहे ही घटना कुठल्या तरी शक्तीनं हेतुपुरस्सर त्या ठिकाणी घडवून आणली, अशा पद्धतीला त्या ठिकाणी बळ मिळतं। आणि म्हणून मी रामप्रसाद थोरात या गोष्टीचा तीव्र त्या ठिकाणी धिक्कार करतो, निषेध करतो। ओबीसी चळवळीतला आंदोलक म्हणून, वंचित बहुजन आघाडीचा पदाधिकारी म्हणून या घटनेचा तीव्र शब्दात निषेध करतो आणि शासन आणि प्रशासन यांनी हे जे काही दबावतंत्र परभणी शहरात त्या ठिकाणी चालवलं आहे त्याची चौकशी झाली पाहिजे। त्या चौकशीतील दोषींना शासन झालं पाहिजे आणि ज्यांच्यावर अन्याय अत्याचार झाला आहे त्यांना त्या ठिकाणी न्याय मिळाला पाहिजे। त्या पोलीस कोठडीमध्ये मृत पावलेल्या सोमनाथ सूर्यवंशी नावाच्या त्या ठिकाणच्या त्या योद्ध्याला शासनानं त्या ठिकाणी मदत केली पाहिजे, अशा प्रकारची एक भूमिका आंबेडकर विचारसरणीला मानणाऱ्या सर्व घटकांची त्या ठिकाणी आहे। आणि त्या सर्वांच्या माध्यमातून आज परतूर शहरात या ठिकाणी मोर्चाचं आयोजन करण्यात आलं
त्या मोर्चामध्ये सर्वांनी त्या ठिकाणी व्यापक अशा प्रकारचा सहभाग नोंदवला. निश्चितपणानं शासनानं या गोष्टीची दखल घेऊन दोषींवर तात्काळ कारवाई करावी आणि बाधितांना न्याय द्यावा एवढीच विनंती या निमित्तानं करतो. धन्यवाद. जय भीम, जय संविधान, जय हिंद.